नमस्कार. आज आहे ना आपण काहीतरी नवीन रेसिपी करणार आहोत. ते मी तुमच्याकडे शेअर करणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते काय काय साहित्य. आता आमच्याकडे ना फणसाच्या गाड्या आल्या होत्या कोकणातून. तर आम्ही काय मी तर वड पूजत नाही. वडाची पूजा वगैरे काही करत नाही. पण आम्ही फणस तर घेतोच खाण्यासाठी. तर त्याचाच एक नवीन पदार्थ तर करायचा आहे. ते मी तुमच्याकडे शेअर करते. बघा तुम्ही मी काय काय साहित्य घेतलंय दाखवते तुम्हाला. हे बघा हे तांदूळ आहेत. 2 वाट्या मी तांदूळ घेतले होते छोट्या-छोट्या. त्याच्यामध्ये मी 5 म्हणजे 7 हां 10 एक असतील काली मिरी. काली मिरीच्या नंतर घ्यायचं आहे आपल्याला हा एवढा कापा फणसाचं गर आहे. ते बिया वगैरे काढून स्वच्छ साफ करून घेतलेला आहे. 1 वाटी खोबरा आणि हे वरून टाकण्यासाठी खोबऱ्याचे तुकडे. त्याच्यामध्ये आपण 1 चम्मच इलायची टाकणार आहे आणि गूळ टाकणार आहे. पण हे अगोदर आपण वाटण करून घेऊया. अगोदर फणस वाटून घ्यायचे. फणसाचे गरे वाटून घ्यायचे. ते वाटून घेते. मग तांदूळ आपण वाटूया. वाटून झालं आपल्याला वाटायचं आहे. तर नारळ खोबरा आणि तांदूळ एकत्र जवसर होत नाहीत ना तसं तांदूळ वाटले नाही जात, कारण की आपल्याला त्याच्यात पाणी घालायचं असतो म्हणून. तर मी हा बघूया बॅटर एकत्र करून पुन्हा एकदा एकजीव करून करणार आहे. पातळ झाला तर आपण त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड करणार आहोत घट्ट होण्यासाठी. तर आपण हे थोडं थोडं करून पुन्हा एकदा लावून घेऊया मिक्सरला. माझा छोटा भांडा आहे ना त्याच्यासाठी थोडं थोडं लावते मी. नंतर मग आपण त्याच्यात इलायची पावडर टाकूया. हे आधी वाटून घेऊया. हे बघा फणस आणि खोबरा तांदूळ 2 वेळेला वाटून घ्यायचं. जेव्हा ते बारीक झालं थोडा भरडच आहे, एवढा बारीक नाही केलं आहे. पण थोडंसं पातळ आहे तर आपण त्याच्यामध्ये ही अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकणार आहे आणि मिक्स करून घेतो आपण त्याला. थोडा घट्ट होईल म्हणजे पाण्यावरती बसेल ते. त्याच्यामध्ये हे आपण गूळ टाकणार आहोत. एक वाटी गूळ आहे आणि हे खोबऱ्याचे तुकडे. त्याच्याने काय होतं खोबऱ्याच्या तुकड्यांनी चव येते आणि खातेवेळी असं पीठ नाही लागत. काहीतरी थोडंसं कडक कडक लागलं ना खायला की बरं वाटतं. आणि हे आपण इलायची ती टाकूया. फणसाच्या ह्याच्यामध्ये थोडीशी इलायची टाकली ना सुगंध खूप छान येतो. कुटून घेतले मस्त. एकत्र एकजीव करूया आपण. हा बघा एकजीव झालाय. तर आपण पानांमध्ये ठेवूया आणि पानं कसले ते पण तुम्हाला दाखवते मी. घेते थोडंसं पीठ लागलं हाताला. मला पोलपाट आणि पानं कसली आहेत. खरं कोकणातली माणसं जर माझा व्हिडिओ बघत असतील तर ही पानं ओळखतील. ही पानं फळशीची. आमच्याकडे ह्या झाडाला फळशीची पानं बोलतात. तर ही मी चांगली स्वच्छ धुवून घेतलीत त्यांना आणि थोडंसं तेल लावणार आहे आणि हे टाकणार आहे त्याच्यावरती. हे बघा फळशीची पानं. फळशीच्या पानांवरती पातोळ्या. आपण हळदीच्या पानांवरती तर करतोच आहे. हे बघा या पद्धतीमध्ये आपल्याला असं मोडायचं आहे ते आणि असं ठेवायचं आहे. पण आपल्याला हे असं उलट ठेवायचं आहे, नाहीतर ते पान असं उघडेल. तर आपण हे सगळं करून घेऊया. त्याच्यामध्ये खोबरा आला पाहिजे.
जास्त जाड नाही करायचे आपल्याला, पानाच्या हिशोबाने करायचं आहे. हे बघा मी असं बांधून घेतलं आणि असं त्याला उकडी ठेवलं. उकडाने ठेवलं तर त्यांचं पान उघडेल, तोंड उघडेल पाण्यातून, मग त्याच्यामध्ये शिजल्या नाही जाणार. तर ह्या पद्धतीत आपण सगळे करून घेऊया. बघा ह्या पद्धतीत मी भरलंय. तर मी काय म्हणते, हे आपण थोडंसं अगोदर करून घेऊया, नाहीतर जागा होणार नाही. गॅस लावून घेतलाय, उकडवून घेऊया त्यांना. असं फोल्ड करायचं त्याला. आपण हळदीच्या पातोळ्या करतो तसंच, पण हे आपण फळशीच्या पानामध्ये केलंय. तर ह्या पद्धतीमध्ये मी हे असं ठेवते आणि झाकण लावून घेते. आपण शिजवून घेऊया 10 मिनिटं त्यांना. बघूया आपण उघडून कसं शिजले की नाही ते. तर बघा पानांचा कलर चेंज झालाय म्हटल्यावर ते शिजले. तर आपण एक सुरी घेऊया, सुरीने बघूया कडक झालंय का. अगदी मस्त कडक झालंय आतमध्ये. हे बघा हे बाजूने दिसते मला. तर चांगलं शिजलंय. अजून थोडा वेळ आपण ठेवूया, म्हणजे ते पानांचा अजून कलर चेंज होईल. एकदम हिरवीगार दिसत ना, ती थोडी लालसर, म्हणजे ते शिजलं. तर आपण थोडा वेळ अजून झाकण मारू, शिजून घेऊया त्यांना. बघूया आपण हे झालंय की नाही ते. अच्छा, गरम गरम. ह्याला उघडूनच बघूया. गॅस स्लो करते, वाफा मारतायत ना त्याच्या. हे बघा मस्त पातळी झाली आहे. तर आपण हे काढून घेऊया आणि दुसरे करून ठेवलेलेच आहेत मी, ते टाकूया त्याच्यामध्ये पुन्हा उकडवायला. घेतलंय. आणि जर पुन्हा लावायचं असेल तर उघडून बघायचं की त्याच्यात पाणी हवं आहे की नको. आहे पाणी, पण 2 वाटी मी ॲड केली त्याच्यामध्ये. आपण पुन्हा ही प्लेट ठेवूया. माझ्याकडे हा इडलीचं पात्र आहे. तुमच्याकडे जर मोदक पात्र असेल त्याच्यामध्ये पण तुम्ही करू शकता. हे बघा हा ताट लावून ठेवते मी असं. सुरीने काढलं कारण की हाताने ते निघत नाही आहे. या पद्धतीमध्ये गिरका बसला. प्लेट ठेवले मी. आता मी हे सगळं जे केलेले आहेत ते आपण पुन्हा लावून ठेवूया. गॅस स्लो केलाय. ठेवल्याच्या नंतर मी फास्ट करते, कारण ते वाफा मारतायत ना पाण्याच्या, तर चटके लागतात त्याचे. आता हे आपण सगळे एकत्र ठेवणार आहोत, पुन्हा नाही लावायचे. छोटं होतं मग मी त्याला डबल पान लावलं. आता आपण गॅस फास्ट करून घेऊया. पातोळ्यांची रेसिपी कशी वाटली तुम्हाला तर नक्की सांगा. आणि तुम्ही फळशीचं पान ओळखत असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगाल की हे फळशीचं पान आहे. आज हळदीच्या पानाचं नाही, फळशीच्या पानामधल्या फणसाच्या पातोळ्या. फळशीचं पान हे वेगळं, फणसाचं पान हे वेगळं असतं. त्याची मी तुम्हाला आता साईज दाखवणेच आहे. तर आपण चला बघा, हे आहे फळशीचं पान. त्याला असे 3 पानं असतात. हे आमच्याकडे ना इरला शिवायला घेतात. म्हणजे आता पावसाळी जे अंगावरती घेतात आपण कागद वगैरे, ते इरला बोलतात त्याला. हे बघा किती छान झाले पातोळ्या. तुम्ही पण करा आणि खा मस्त. आता फणसाचा दिवस आहेत, कारण ते ह्या फणस आत्ता जरा उशिरा आले ह्या वेळेला, कारण की वटसावित्रीच उशिरा होती त्याच्यामुळे. नाहीतर जरा लवकर आलं असतं. तर जून एंडिंग आला म्हणून ते उशीर झालं त्याला यायला. पण विकतही मिळतात. तुम्ही मुंबईमध्ये असाल किंवा गावामध्ये लवकर फणस पिकणारा असेल तरी पण तुम्ही ते करू शकता. फणसाच्या पातोळ्या खायला या, मस्त
छान आवडला लाईक शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा पातोळ्या कशा झाल्यात. पण तुम्ही पण करा जसं मी केलं त्या पद्धतीमध्ये, आवडतील तुम्हाला. बाय बाय.